सासू सासऱ्यांची माफी मागायला आलेल्या जावयानं पोटात चाकू खुपसून सासऱ्याचा खून केलाय। घटनेनंतर जावई तिथून पळून गेलाय। शनिवारी 2 मार्चला रात्री 9:30 वाजता चिकलठाण्यातील धनगर गल्लीत ही खळबळजनक घटना घडलेली आहे। आता संपूर्ण प्रकार पाहूयात। त्याआधी तुम्ही HPN मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। तर या प्रकरणी MIDC सिडको ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। पोलिसांनी संशयित जावयाला 3 तारखेला अटक केली आहे। या प्रकरणी मृताचा मुलगा योगेश रिठे यांनी MIDC सिडको ठाण्यात फिर्याद दिलेली आहे। सूर्यभान फकीरचंद रिठे असं मृत सासऱ्याचं तर दत्ता रामराव पाटोळे असं जावयाचं नाव आहे। याबाबतची अधिक माहिती अशी आहे की योगेशला 4 बहिणी आहेत। त्यातील सुनीता हिचा 14 वर्षांपूर्वी दत्ता पाटोळे याच्याशी विवाह झाला होता। त्यांना 2 मुलं, 1 मुलगी आहे। दत्ता हा ट्रॅव्हल्स बसवर चालक आहे। दरम्यान दत्ता दारू पिऊन सुनीताला त्रास द्यायचा, त्यामुळे त्रस्त सुनीता 1.5 महिन्यांपूर्वी माहेरी गेली। तिनं मुलीला सोबत नेलं। 2 मुलं मात्र दत्ताकडेच राहत होती। त्यांच्यातील वादाची तक्रार महिला निवारण केंद्रातही गेली होती, मात्र तेथील सुनावणीला दत्ता गैरहजर राहायचा। काही दिवसांपूर्वी दत्तानं सासू सासऱ्यांना शिवीगाळ केली होती। त्याबाबत बोलण्यासाठी दत्ताचा मोठा भाऊ बाबासाहेब रिटे यांच्या घरी गेले। त्यांनी दत्ता तुमची माफी मागेल आणि सुनीताला नांदायलाही नेईल असा शब्द दिला। त्यांनीच दत्ताला फोन करून बोलावून घेतलं। मोठा भाऊ बाबासाहेबनं फोन केल्यावर शनिवारी रात्री दत्ता सासूरवाडीत गेला। बाबासाहेब यांनी त्याला सासू सासऱ्यांची माफी मागायला सांगितलं, मात्र दत्तानं मी कुणाचीही माफी मागणार नाही असं म्हणत त्यांना शिवीगाळ सुरू केली। पत्नी सुनीतालाही अश्लील भाषेत बोलला, त्यामुळे त्यांच्यातला वाद सुरू झाला। सूर्यभान व योगेश या बाप लेकानं त्याला ढकलत घरातून बाहेर काढलं। अंगणात आल्यावर त्यांच्यात झटापट सुरू झाली। तेवढ्यात दत्तानं सोबत आणलेला चाकू काढला आणि सूर्यभान यांच्या पोटात खुपसला। रक्तस्राव होऊन सूर्यभान हे जमिनीवर कोसळले। काही क्षणात ते बेशुद्ध झाले। योगेशनं तात्काळ रिक्षातून त्यांना मिनी घाटीत नेलं। तिथं डॉक्टरांनी सूर्यभान यांना मृत घोषित केलं। आरोपी दत्ता पाटोळे हा खून करून पळून गेला होता। या प्रकरणी MIDC सिडको ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल झाला। पोलीस निरीक्षक, उपनिरीक्षक यांच्यासह पथकानं तांत्रिक तपास करून दत्ताला अटक केलेली आहे। त्याला न्यायालयात हजर केलं असता 7 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावलेली आहे, असं पोलीस निरीक्षक यांनी सांगितलेलं आहे।